कोणी जाऊ नका. आज सकाळी 9च्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र राज्य शोकसागरात बुडाले. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं अचानक झालं. मुंबईवरून बारामतीला विमानाने येत असताना बारामतीच्या एअरपोर्टवर ते विमान उतरत असताना विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एकूण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादा समवेत 5 जण जागेवर जात राहिले. ही झालेली हानी महाराष्ट्राकरिता कधीही भरून न निघणारी. सज्जन हो, पक्ष कोणता असेल याच्याशी काही देणं घेणं नाही, परंतु एखादं मोठं व्यक्तिमत्व तयार होण्याकरिता फार जीवनामध्ये पराकष्ट करावी लागते. एवढं व्यक्तिमत्व तयार होण्याकरिता अनेक दिवस लागत असतात आणि स्पष्ट वक्तव्य असणारं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याची शान अजितदादा पवार साहेब. काल परवा नांदेडला हिंद दी चादर हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये आमची दादाची भेट झाली होती. मोठे माणसं आहेत ते 3-4 मिनिटच आम्हाला थोडस भेटण्यासाठी मिळालं. आनंद वाटला. त्यांच्यासोबत आम्हाला जेवण्याची पास होती. काही धर्माचार्यांना जेवण्याचा योग प्राप्त झाला. आनंद वाटला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत आपण होतो. दादाला म्हटलं, दादा मला एक फोटो काढू द्या तुमच्यासोबत. त्या स्टेजवरच मी दादासोबत मी सेल्फी घेतला. सेल्फी घेतल्याच्या नंतर थँक्यू महाराज हे दादाचे शब्द मी ऐकले, कानावर पडले. आनंद वाटला, बरं वाटलं. परंतु तो 3-4 दिवसामध्ये 3च दिवसामध्ये आनंद संपुष्टात आला. दादा सकाळी विमान दुर्घटनेमध्ये जात राहिले. सज्जन हो, एक न एक दिवस माणसाला जावं लागणार आहे. जीवंतोपे मृतपंच व्यासेन परिकीर्तितः. माणसाच्या जीवनाचं काय खरं आहे. दरिद्री व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवकाः. 5 जणांचं जीवन जिवंत असून मेल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये प्रवासी जीवन. प्रवास करत असताना विमान दुर्घटनेमध्ये दादांचं जाणं झालं, मृत्यू झाला. त्याचं अतीव दुःख संपूर्ण महाराष्ट्र राज्याला झालं. त्यांच्या परिवाराला त्या दुःखातून बाहेर निघण्याकरता परमात्म्यानं बुद्धी प्रदान करावी. मी संपूर्ण आपल्या गावाच्या वतीने, गावातील सर्व परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्ताच्या वतीने, व्यक्तिशः माझ्या संत परंपरेच्या वतीने त्यांच्या चरणी श्रद्धापूर्वक अंतःकरणाने श्रद्धांजली समर्पित करतो. ज्ञानदेव तुकाराम या भजनाने श्रद्धांजली समर्पित होईल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत मोतीराम महाराज की.